लाडकी बहीण योजना अत्यंत आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। मुख्यमंत्री साहेबांनी मोठी घोषणा केली। घोषणा तुमच्या समोर आहे। दुसऱ्या टप्प्यातील महिलांना पैसे अकाउंटला यायला सुरुवात होणार आहे। 31 ऑगस्ट पासून तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत। पण लक्षात घ्या, याबाबत अजून एक महत्वाची अपडेट आहे, ती तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की लक्षात घ्या, फक्त आणि फक्त याच महिलांना पैसे भेटणार आहेत। थोडी काळजी करणारी गोष्ट पण आहे, लक्षात घ्या। दुसरी बातमी या ठिकाणी आहे ती म्हणजे फक्त 50 लाख एवढ्या स्त्रियांना, एवढ्याच महिलांना या टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत। आता बघूया नेमकी बातमी काय आहे। मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात 45 ते 50 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे या दुसऱ्या टप्प्यात तुमचं नाव असणार आहे का, हे पण तुम्हाला चेक करायचंय। लक्षात घ्या। तर तुम्ही म्हणत असाल की सर, आम्ही आता या दुसऱ्या टप्प्यात आहोत का नाही, सगळ्यांच्या मनात हा प्रश्न आला असेल, तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय तुमचं नाव, तुम्ही कोणत्या जिल्ह्यात आहेत आणि तुम्ही फॉर्म कधी भरलाय। आणि तिसरी महत्वाची गोष्ट, तुमचं डीबीटी अकाउंट झालेलं कधी आहे ते मला सांगायचंय। कोणत्या तारखेला डीबीटी झालंय, कारण या 3 गोष्टीवर ठरणार आहे हे 50 लाखाचं गणित। 50 लाखामध्ये तुम्हाला जर यायचं असेल, या 50 लाख महिलांनाच फक्त दुसऱ्या टप्प्यात पैसे भेटणार आहेत। लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, लक्षात घ्या, 50 लाख टप्प्यामध्ये तुम्हाला जर यायचं असेल तर तुमच्या काही गोष्टी कंप्लीट असायला पाहिजेत। त्या कोणत्या कोणत्या गोष्टी कंप्लीट असायला पाहिजेत ते तुम्हाला मी सांगणार आहेत। पण त्याच्या अगोदर लक्षात घ्या, चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करून ठेवा। खूप महत्त्वाचे गोष्टी तुम्हाला सांगत असतो। दररोज संध्याकाळी 7 वाजता तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मी देत असतो आणि सकाळी 10 वाजता मी अपडेटेड माहिती देत असतो। त्याच्यामुळे दोन्ही वेळेस संध्याकाळी 7 वाजता, सकाळी 10 वाजता लाईव्ह आपलं लेक्चर असतात, ते तुम्ही पाहत जा। चला पुढची गोष्ट आपण या ठिकाणी बघूया। आतापर्यंत आपण बघितलं, तारीख बघितली, 31 ऑगस्ट पासून तुम्हाला पैसे यायला सुरुवात होणार आहे। आणि दुसरी गोष्ट आपण बघितली, फक्त 50 लाख महिलांनाच या ठिकाणी पैसे भेटणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये। आता एक गोष्ट लक्षात घ्या, आतापर्यंत बघा, आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी 2,06,00,000 या ठिकाणी 14,990 अर्ज प्राप्त झाले। बघा, जवळजवळ या ठिकाणी 2-2.25 कोटी या ठिकाणी ताईंनी फॉर्म भरलेत, त्या ठिकाणी अर्ज केलेले आहेत। 2 कोटी या ठिकाणी 6 लाख या ठिकाणी आकडा दिसतोय, 7 लाख पकडून चला, आतापर्यंत 7 लाख किंवा 10 लाख, 2 कोटी 10 लाख पर्यंत आकडा पोहोचलाय। त्यामधला असं लक्षात घ्या, 50 लाख या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये दिले असतील। 50 लाख एवढे तर दिले नाहीत आतापर्यंत, पण लक्षात घ्या, एक 20-30 लाख महिलांना आतापर्यंत पैसे भेटलेत पहिल्या टप्प्यामध्ये। आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 50 लाख या ठिकाणी एवढ्याच महिलांना पैसे भेटणार आहेत। म्हणजे आतापर्यंत ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये फक्त 1 कोटी महिलांनाच पैसे भेटणार आहेत। दुसरे हे ज्या 2 कोटी जे दिलेलं आहे, म्हणजे 1 कोटी 10 लाख महिला अजून बाकी असणार आहेत आणि अजून त्याच्यामध्ये वाढ होणार आहे। म्हणजे जवळजवळ तिसऱ्या टप्प्यामध्ये जवळजवळ 1.5 कोटी महिला अजून शिल्लक राहणार आहेत। त्याच्यामुळे दुसऱ्या टप्प्यात जर तुम्हाला यायचं असेल, दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला पैसे हवे असतील, तर गोष्टी समजून घ्या। मी दररोज तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजून सांगत असतो, त्या समजून घेत जा। 7 वाजता लेक्चर बघत जा, त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असतो। ज्या ज्या गोष्टी तुमच्या कंप्लीट असतील त्याच महिलांना दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत। सगळ्या महिलांना पैसे भेटणार नाहीत, फक्त 50 लाख। सरकारने वरून सांगितलं, याच्यामध्ये माझं स्वतःचं काही नाहीये। पेपरवर जाऊन बघा, न्यूज पेपरमध्ये आज आलेली ही बातमी आहे, न्यूज पेपर मधली। तर न्यूज पेपरची बातमी, मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः या ठिकाणी सांगितलंय, दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही फक्त 50 लाख या ठिकाणी स्त्रियांना अर्ज, म्हणजे काय असतं बघा, एक लक्षात घ्या, त्यांना 50 लाख अर्ज
या ठिकाणी मंजूर करून बँकेला सगळे डिटेल्स पाठवावे लागतात, बँकेमध्ये पैसे तेवढे अपलोड व्हायला पाहिजेत आणि ते होऊन तुमच्या डीबीटी अकाउंट पर्यंत जायला पाहिजेत. तर या सगळ्यासाठी प्रोसेससाठी वेळ लागतो. त्याच्यामुळे दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की 50 लाख महिलांना आम्ही दुसऱ्या टप्प्यात पैसे देणार आहोत. लक्षात घ्या, या 50 लाखामध्ये आपल्याला सगळ्याला यायचंय. आपल्या सगळे जे ताई सगळे व्हिडिओ बघत आहेत त्या सगळ्या ताईंनी या 50 लाखामध्ये यायचंय. 50 लाखाच्या नंतर तिसऱ्या टप्प्यात आपल्याला पोहोचायचं नाही का तुम्हाला पोहोचायचंय? मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात पैसे हवेत का तिसऱ्या टप्प्यामध्ये जायचंय? तिसऱ्या टप्प्यामध्ये माहित नाहीये काय काय कंडिशन वाढतील, काय काय अटी वाढतील, काय काय गोष्टी वाढतील माहित नाही. तर तुम्हाला दुसऱ्याच टप्प्यात पैसे हवेत का अजून पुढे जायचे तुम्ही स्वतः ठरवा. लक्षात घ्या, मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहे. फक्त तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमचं काय प्रश्न आहेत. तुमचे नाव, गाव, जिल्हा, फॉर्म कधी भरलाय, डीबीटी कधी केले, सगळ्या गोष्टी सांगा. तुम्हाला पहिल्या टप्प्यात पैसे आले असतील तरी त्या महिलांनी पण सांगा, कारण त्यांना 1,500 पुढचा टप्पा कधी येणार आहे लक्षात घ्या, ती पण मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओला शेअर करा, जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा. प्रत्येक ताईपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायचा आहे, कारण आपल्याला 50 लाखामध्ये पोहोचायचंय. 50 लाख ज्यांचे असतील, 50 लाख महिला ज्या लिस्टमध्ये असतील त्यांनाच पैसे येणार आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काही अडचणी असली तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. लक्षात घ्या, यापैकी 1,47,42,476 अर्ज प्राप्त ठरले, पात्र ठरले आहेत आणि तर 42,823 अर्जाची पडताळणी सुरू आहे. बघा, अजून पण पडताळणी सुरू आहे. भरपूर सारे अजून महिला ताई काय करत आहेत, फॉर्म भरत आहेत. म्हणजे हळूहळू हा आकडा वाढत चाललाय. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला जर दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे हवे असतील तर या 3 गोष्टी कंप्लीट करायला पाहिजे. तुम्ही लवकरात लवकर कंप्लीट करायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही फॉर्म व्यवस्थित भरायला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा फॉर्म अप्रूव्ड व्हायला पाहिजे. दोन्ही लेवलला, डिस्ट्रिक्ट लेवल असून द्या जसं तुमची विलेज लेवल असून द्या, याला पटकीने तुमचा अप्रूव्ड व्हायला पाहिजे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं डीबीटी अकाउंट असलं पाहिजे. ह्या 3 गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत. लक्षात घ्या, खूप कळकळीची विनंती सगळ्यांना, सगळ्या ताईंना विनंती आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही जरी बघत असताल तरी ह्या काळजी लवकरात लवकर घ्या. जर तुम्हाला अप्रूव्डचा मेसेज आला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुमचं डीबीटी अजून बाकी असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा. डीबीटी कधी कंप्लीट केलंय कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं. तुमचं नाव पण टाका, त्याच्यामध्ये जिल्हा पण टाका, म्हणजे मला अजून सविस्तर माहिती भेटेल. कारण की जिल्ह्यानुसार याद्या यायला सुरुवात होणार आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, 1 ऑगस्ट पासून मी तुम्हाला याद्या कशा येणार आहेत त्या पण सांगणार आहे. तुमच्या लिस्टमध्ये नाव तुम्ही चेक करू शकता त्याच्यामध्ये. तर सगळ्यांना एकच विनंती आहे, एवढ्या साऱ्या ताई ऑनलाईन आहेत, सगळ्यांनी या भावासाठी व्हिडिओसाठी लाईक करायचंय. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आपण इथेच थांबूया. संध्याकाळी 7 वाजता सगळ्यांनी भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.